लिंकिंगने खत विक्रेते असेल किंवा बी बियाणे विक्री असेल यावर लातूरच्या कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. काही FIR देखील जे आहेत ते नोंद करण्यात आलेले आहेत. लातूरचे जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मला सांगा सर, शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही यासाठी काय खबरदारी घेतली जाते आहे? किती कृषी सेवा केंद्रांचे परवाने जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि काय कारवाई होते आहे कृषी विभागाकडनं? जिल्ह्यामध्ये एप्रिलपासूनच आपण जवळपास 159 खतकम दुकानदारांची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये 41 लोकांचे आपण परवाने रद्द केलेले आहेत. काही परवाने हे काही कालावधीसाठी निलंबित केलेले आहेत आणि एक परवाना आपण कायमचा रद्द केलेला आहे. काही ठिकाणी जर आपल्याला लिंकिंगच्या बाबतीमध्ये जर कोणी आग्रह करत असेल तर तशा बाबतीमध्ये तात्काळ आम्ही भरारी पथकामार्फत कारवाई करत आहोत. काही ठिकाणाहून फोन येतात, फोन आल्यानंतर तात्काळ आमचा भरारी पथक त्या ठिकाणी जातो, शहानिशा करतो, परंतु त्या ठिकाणी तसा पुरावा काही आढळून येत नाही. तर पुराव्याशिवाय आपल्याला काही त्या ठिकाणी कारवाई करतात नाही, पण इतर बाबतीमध्ये आपण कारवाई केलेली आहे. खतांचं असेल किंवा बी बियाण्यांची तपासणी जी आहे केंद्रावर जाऊन किंवा त्या फॅक्टरीमध्ये जाऊन केलेली आहे, अशी किती कारवाई झाली? खताच्या बाबतीमध्ये एक मोठी कारवाई आपल्या जिल्ह्यामध्ये रेणापूर या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी 20-20 या ग्रेडचा खत जो होता तो मिक्सचर खत होता आणि त्या कंपनीला त्या खताचं लायसन्स नव्हतं, तरी ते विकत होते. तर त्या कंपनीवर आणि त्या विक्रेत्यावरती आपण FIR दाखल केलेला आहे. जवळपास 189 बॅगा आपण जप्त केलेल्या आहेत. 2,55,000 त्याची किंमत होते आणि त्याचं सॅम्पल काढून पाठवलं असताना ते फेलसुद्धा आलेलं आहे. तर त्याच्यावर आपण पोलिसामार्फत गंभीर कारवाई त्याच्यावर होणार आहे. खतांचा मुबलक साठा जो आहे तो आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना काही काळजी करायचं कारण नाही. जिल्ह्यामध्ये आता सध्या सर्वच ग्रेडचा मिळून त्याच्यामध्ये युरिया आला, DAP आला, त्याच्यानंतर काही कॉम्प्लेक्स खतं आली, SSP आला, हे सगळे मिळून 66,000 मेट्रिक टन आपल्या जिल्ह्यामध्ये खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही. पाऊस पेरणीयोग्य पडला तरच पेरणी करावी आणि त्यावेळेला खत घेऊन जावं. आपल्याकडे मुबलक प्रमाणात खत आहे, पण अमुक कंपनीचा किंवा अमुक ग्रेडचा खत पाहिजे असेल तर याचा आग्रह शेतकऱ्यांनी करू नये. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.